अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वृंदावन सोसायटीमध्ये बिल्डरने पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली नसल्याचा आरोप करत तरुणांना आंदोलन केले। 13व्या माळ्यावर चढून आंदोलन सुरू करण्यात आले। 5 वर्षांपूर्वी वृंदावन सोसायटीची निर्मिती करण्यात आली। 6 महिन्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देऊ असं आश्वासन बिल्डरने दिलं होतं। मात्र बोरच्या पाण्यानंच या ठिकाणी सोसायटीमधील लोकांना तहान भागवावी लागते। या बोरच्या खरतर पाण्यानं विविध आजार होत असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। तसेच या ठिकाणची देखभाल समिती सुद्धा अनधिकृत आहे असा आरोप विकेश गवाडे या तरुणाने केलाय। त्यामुळे जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा विकेश गवाडे यांनी दिलाय। आम्ही जवळपास 5 वर्ष अगोदर वृंदावन सोसायटीमध्ये एक फ्लॅट घेतलेला होता। आम्हाला बिल्डरकडून 6 महिन्यात तुम्हाला पिण्याचं पाणी आम्ही इथे उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं होतं। परंतु आज 5 वर्ष झालेले आहे, बिल्डरनी आम्हाला पिण्याचं पाणी दिलेलं नाही। आणि जसे जे बोरचं पाणी आहे त्यामुळं जे ज्येष्ठ नागरिक आहे, लहान मुलं आहे, यांना मूतखड्यासारख्या जे गंभीर आजार त्यांना होत आहे। आपण याच्यावरती सखोल चौकशी करावी। मी सहनिबंधक यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे। त्यांनी या गोष्टीने याकडे जातीने लक्ष घालून याची चौकशी केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।